भाऊ पूजा करतायत। हीच संधी आहे आणि ते एकटे आहेत। एकदा का ते पेढीवर गेले ना की बोलताच येणार नाही। आत्ताच जाऊन बोलू का? नैवेद्य झाला का? हो हो आणते आणते। या तिघूला ना जरा म्हणून थांबता येत नाही। तुळसा जरा पटकन वाटी घे ग। काय हे शंभू बाळा? काकू आजी आता चल, तुला रमाईने बोलवलंय, चल। अरे अरे असा ओढतोयस काय तू मला? एवढी कसली घाई आहे? तुळसा हा नैवेद्य जरा दिघूला देऊन ये जा, नाही तर उगाच ठणाणा करेल। जा लवकर देऊन या, मी आलेच। जा जा। अरे हो काय रे बाबा? तुळसा मामी, मी रमाईला सगळं सांगितलं हा। काय सांगितलं? की तुला वेणू मामाशी नाही तर दिगू मामाशी लग्न करायचंय ते। अरे देवा, शंभू बाळा असं का केलं तुम्ही? का काय झालं? मी खरं काय तेच बोललो ना। मग तुला विनू मामाशी लग्न करायचं होतं का? नाही ना, म्हणूनच तुला त्रास होतोय ना। मग तुला विनू मामाशी नाही दिगू मामाशी लग्न करायचंय ना। शंभूराजे, तुम्ही ना या भानगडीतच पडू नका। या सगळ्या मोठ्यांच्या गोष्टी आहेत की नाही, आपण नाही बोलायचं त्यात। अरे किती उशीर? नैवेद्य झाला की नाही? आले। जा तुम्ही बाहेर खेळा। काहीही करून मला अहोंना सांगायलाच हवं की हे लग्न होऊ देऊ नका। आत्ताच संधी आहे। काय गई नीलाद्रे, नजरेनेच खातेस की काय माझ्या सावकारांना? परपुरुषाकडे असं आशाळभूत पापी नजरेने बघताना लाज कशी नाही वाटत का तुला? आणि काय ग, मिळालाय ना तुला नवरा, मग जा ना त्याच्या मागे। माझ्या सावकारांकडे असं आधाशी नजरेने काय बघतेस? सावकार, नैवेद्य घ्या। काय ग ये, इतकी निर्लज्ज आहेस का ग तू? इतकं सगळं बोलले तुला तरी अजून इथेच उभी आहेस? आता काय हाताला धरून धक्के मारून बाहेर हकलायचं का तुला? मला मालकांशी बोलायचंय, म्हणून मी थांबलीये इथे। तू सावकारांशी बोलणार? लायकी काय आहे तुझी? आणि असं काय बोलायचंय? मला हे लग्न नाही करायचंय। काय? हो सावकार, बघा तरी काय बोलतीये ही। हिची जीभ लांबच होत चाललीये। लग्न नाही करायचं म्हणते। का? का नाही करायचंय? सुख खुपतय का तुला? आणि काय ग,
माझ्या भावात काय कमी आहे म्हणून तू विनूला नाकारतीयस? स्वतःला समजतेस तरी कोण तू? आमचा विनू लाखात एक आहे. आमचं घर घराणं लौकिक मोठं आहे आणि तू एक सामान्य मोलाने काम करणारी मुलगी आहेस. तुला आम्ही धुळीतून उचलून सोन्या नाण्यात ठेवतोय तर तोरा दाखवतेस तू. ऐक, मी सांगतो ते ऐक. विनू एक उत्तम नवरा होऊन तुझी काळजी घेईल, मी खात्री देतो तुला. माझ्या दुर्दैवाने अत्यंत धूर्त, लबाड, खोटारडी आणि कावेबाज मुलगी माझी बायको झाली होती. माझ्या संसाराची दुर्दशा झाली, पण विनाच्या संसाराची नाही होऊ देणार दुर्दशा. तू निश्चिंत राहा. काय गे, लायकीपेक्षा जास्त मिळालं तर माज आलाय तुला. हिरवी माझी दासी व्हायच्या सुद्धा लायकीची नाही तू. लग्नाला नाही म्हणतेस, भिक्कारणी कुठची. आणि सावकारांवर डोळा ठेवशील ना तर डोळे काढून हातात देईन. गुपचूप लग्नाला उभं राहायचं. हे सगळे दागिने सखूचे, तिच्या माहेरचे दागिने आहेत. बघूया, हे दागिने बघितल्यावर तुळसाच्या चेहऱ्यावर काय भाव उमटतात ते. ती सखू असेल तर एका झटक्यात कळेल मला. असं काय करताय वहिनी? माझ्यासारख्या निरीच्छ माणसाचं लक्ष तिजोरीकडे जाणार नाही. भाऊजी, अहो तुमच्यासारख्या निष्पाप निर्मोही मनाची पारख नाही का मला?